मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पहिल्याच पावसात अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. सुकेळी खिंडीत मंगळवारी रात्री एक भीषण अपघात झाला. कोलाडकडून मुंबईकडे जाणाऱ्या एका वेगवान ट्रेलर चालकाला तीव्र उतारावर आपल्या वाहनाचा वेग आटोक्यात आणता आला नाही. त्यामुळे हा ट्रेलर थेट समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेलरला जाऊन धडकला. ही धडक इतकी भीषण होती की धडक बसलेल्या ट्रेलरची दिशाच बदलली. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. महामार्ग पोलिसांनी तात्काळ धाव घेत ही कोंडी फोडली. पण हा अपघात एकमेव नाही. याआधी महाडजवळील केभुर्ली खिंडीत चालत्या अर्टिगा कारवर दरड कोसळल्याची घटनाही ताजी आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दासगाव खिंड, टोळफाटा, वीर, लाखपाले, लोणेरे आणि तळेगाव येथील उड्डाणपुलांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हे खड्डे म्हणजे अपघातांना उघड निमंत्रणच ठरत आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता प्रवाशांकडून केला जातोय. दरम्यान सुकेळी खिंडीतील अपघातांना प्रशासनाने बसवलेले रंबलिंग स्पीड ब्रेकर कारणीभूत ठरत असल्याचा दावा वाहन चालकांनी केला आहे. या खिंडीतील तीव्र उतार आणि धोकादायक वळणावर हे स्पीड ब्रेकर बसवण्यात आले आहेत. मात्र पावसाच्या पाण्यात या स्पीड ब्रेकरवरून लहान मोठी वाहने मोठ्या प्रमाणात घसरू लागली आहेत. त्यामुळे वेगावर नियंत्रण मिळवण्याऐवजी हे स्पीड ब्रेकरच आता अपघातांचे मुख्य कारण बनत चालले आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच रायगड जिल्ह्यातील सत्ताधारी नेते आणि प्रशासनाचे डोळे उघडणार का, असा संतप्त सवाल आता कोकणकर प्रवासी विचारत आहेत. जनोदयकरिता मिलिंद माने, महाड.